आपल्या सोबत आहेत नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे। विकास भाऊ, किती इच्छुकांची नावं तुमच्याकडे आले, अप्लाय केलं, त्यांनी काय सांगणार? मला वाटते जवळपास 70 इच्छुक उमेदवारांनी 6 विधानसभासाठी उमेदवारी मागितली आहे आणि आमची हायकमांडला विनंती आहे की आता 60 दिवस 1 तारखेपासून उरणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात जो प्रचार आहे, जोही कोई उमेदवार असेल त्याला लोकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी संधी मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही दिशानिर्देश द्यावे अशी आमची हायकमांडला विनंती आम्ही करणार आहोत। दिशानिर्देशमध्ये 70 पैकी 6 निवडायचे आहे आणि ते जाहीर करावं असं म्हणतंय। मला वाटते की दरवेळेसच इतके लोक तिकीट मागतात आणि 6 लोकांना मिळते तर ते कन्सिडर असतं की आपल्याला नाही मिळणार आहे। परंतु आता जर त्या पद्धतीनं विधानसभा निहाय आम्ही बसून आढावा घेतला आणि कोणाला तिकीट द्यायचे हे स्पष्ट करून दिलं तर कार्यकर्ते एका दमानं त्या उमेदवाराच्या मागे कामाला लागतील असं नागपूर शहरातील सगळे कार्यकर्त्यांचं मत आहे आणि हे आम्ही प्रदेशच्या हायकमांडला आम्ही सांगणार आहोत। 70मधून 6 निवडायचे मोठं चॅलेंजिंग काम आहे। नाही, मला वाटतं काही चॅलेंजिंग काम नाही आहे। तिकीट मागणारे असतात, परंतु उमेदवार कसा असावा, त्याची कॅपॅसिटी असावी, त्याची लोकप्रियता असावी, त्याचा कामाचा त्या भागामधून तिकीट मागतो तिथे काही संबंध आहे का त्याचा लोकांशी, हे सगळं तपासूनच उमेदवारी दिल्या जाते। हे सगळं काम हायकमांडचं आहे। शेवटी उमेदवार त्यांनाच निवडायचा आहे, परंतु शहराचा अध्यक्ष म्हणून या शहरातील कार्यकर्त्यांची जी भावना आहे की एका मतदारसंघामध्ये 6 लोकांमध्ये मागे कार्यकर्ते डिवाईड होण्यापेक्षा एका उमेदवाराच्या मागे कार्यकर्ते लागले तर 60 दिवसात चांगला प्रचार होऊन त्या उमेदवाराला बळकटी मिळेल असं कार्यकर्त्यांचं मत आहे। ते मी प्रदेशकडे मांडणार आहे। कधीपर्यंत जाहीर करण्याची मागणी तुम्ही प्रदेशकडे करताय? आम्ही या ऑगस्ट महिन्यात जाहीर करा अशी मागणी आम्ही प्रदेशकडे करू। ऑगस्टमध्ये सुरुवातीला, शेवटी की मध्ये? पहिल्या आठवड्यात। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, 70 पैकी 6 निवडत आहे म्हणजे नागपूर शहरात महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला जागा देण्याची तयारी दिसत नाही तुमची? मला वाटते की दुसऱ्या जागाला नैसर्गिकरित्या जागा मिळूच नाही शकत। इथे या मतदारसंघामध्ये परंपरागत काँग्रेसचे मतं आहे आणि प्रत्येक वेळेस भाजप आणि काँग्रेस अशीच लढत झाली आहे आणि आपण मागच्या कित्येक विधानसभा लोकसभाचा जर आढावा बघितला तर तुम्हाला दिसून येईल की काँग्रेसचंच मतं आहे। मग मला वाटते हायकमांड नागपूर शहरावर अन्याय करणार नाही। शेवटचा प्रश्न, तयारी कशी सुरू आहे 6 मतदारसंघात? 6ही मतदारसंघात लोक जोमानं कामाला लागले आहे आणि जनता कामाला लागली आहे। यावेळेस जनताने जे पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं पावसामध्ये लोकांचे घरं भरून झाले पाण्याने आणि शहराचा विकास झालेला आहे, तर या नागपूर शहरातील जनतेला मूलभूत सोयी मिळाल्या का? शहरातील जनतेला जे बेसिक पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, घराची गटर लाईन चोक नाही झाली पाहिजे, घरात पाणी नाही शिरलं पाहिजे, ते मिळालं का? हे नागपूरच्या वर्तमानपत्रातून आपण 8 दिवसापासून पाहत आहात की कशा पद्धतीनं नागपूरचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। याचं कारण काय? प्रशासनावर नसलेली पकड हे मुख्य कारण आहे आणि त्याचा लोकांना त्रास होत आहे, लोकांचं नुकसान होत आहे आणि म्हणून लोकच यावेळेस तयारीत लागलेले आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।